राधे राधे विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सुरुवातीच्या 6 महिन्यातील म्हणजेच जानेवारी ते जून या महिन्यादरम्यान साजरे केले जाणारे दिवस या दिवसांविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर कराल। तर चला वळूया पहिल्या प्रश्नाकडे। प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा केला जातो? तर प्रवासी भारतीय दिवस हा 9 जानेवारीला साजरा केला जातो। मित्रांनो, 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले होते, म्हणून हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो। जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्ष द्या, जागतिक हिंदी दिवस विचारलेला आहे। राष्ट्रीय हिंदी दिवस हा 14 सप्टेंबरला साजरा केला जातो, तर जागतिक हिंदी दिवस हा 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो। राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला? तर राष्ट्रीय युवा दिवस हा 12 जानेवारी रोजी साजरा केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिवशी राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो। स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे झाला होता। तर दुसरी बाब म्हणजे राजमाता जिजाबाई यांचा जन्मदिवससुद्धा 12 जानेवारी हा आहे। भारतीय लष्कर दिवस केव्हा साजरा केला जातो? तर भारतीय लष्कर दिवस हा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो। राष्ट्रीय बालिका दिन केव्हा साजरा केला जातो? तर राष्ट्रीय बालिका दिन हा 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो। राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा केला जातो? तर राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो। भारतीय प्रजासत्ताक दिन किंवा आपण त्याला गणतंत्र दिन म्हणून पण संबोधतो मित्रांनो, किंवा रिपब्लिक डे हा 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो। किंवा आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस सुद्धा 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रजासत्ताक दिन हा का बरं साजरा करतो? तर 26 जानेवारी 1950 रोजी भारताच्या संविधान सभेने संविधान लागू केले होते। संविधान लागू केले होते तर संविधान केव्हा स्वीकारण्यात आले होते मित्रांनो? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारण्यात आले होते आणि संविधान लागू झाले होते 26 जानेवारी 1950 रोजी, म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। हुतात्मा दिन आणि शहीद दिवस आपण 30 जानेवारी रोजी साजरा करतो। मित्रांनो, आपल्या देशातील आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वीर जवानांना आदरांजली वाहून आपण हुतात्मा दिन दरवर्षी 30 जानेवारी रोजी साजरा करतो। तर शहीद दिवस आपण का बरं साजरा करतो? तर महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी म्हणजेच महात्मा गांधीजी यांची हत्या 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे याने दिल्लीमध्ये गोळ्या झाडून केली होती, म्हणून हा दिवस आपण शहीद दिवस म्हणून साजरा करतो। जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिवस केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो, जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिवस हा 31 जानेवारी रोजी साजरा केला जातो। जागतिक कर्करोग दिवस केव्हा साजरा केला जातो? तर जागतिक कर्करोग दिवस हा 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। राष्ट्रीय महिला दिवस केव्हा साजरा केला जातो? तर जागतिक महिला दिवस हा 8 मार्च रोजी साजरा केला जातो। तर मित्रांनो, राष्ट्रीय महिला दिवस हा 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो। सरोजिनी नायडू यांचा जन्म हा 13 फेब्रुवारी 1879 रोजी झाला होता। त्या उत्तर प्रदेशमधून देशाच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या। आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस केव्हा साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, सर चंद्रशेखर वेंकटरमण म्हणजेच CV रमन या भारतीय भौतिकशास्त्रज्ञाने 28 फेब्रुवारी 1928 रोजी रमन प्रवाहाचा शोध लावला। या शोधासाठी त्यांना म्हणजेच CV रमन यांना 1930 साली भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला। जागतिक महिला दिन साजरा केला जातो। तर मित्रांनो, जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी साजरा केला जातो आणि राष्ट्रीय महिला दिन हा 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। जागतिक वन दिन केव्हा साजरा केला जातो? तर जागतिक वन दिन हा 21 मार्च रोजी साजरा केला जातो। जागतिक जल दिन केव्हा साजरा केला जातो? तर जागतिक जल दिन हा 22 मार्च रोजी साजरा केला जातो। जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो।
विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर चला वळूया प्रश्नाकडे. जागतिक वारसा दिवस केव्हा असतो? तर जागतिक वारसा दिवस हा 18 एप्रिल रोजी साजरा केला जातो. जागतिक पृथ्वी दिवस म्हणजेच वर्ल्ड अर्थ डे केव्हा असतो? तर जागतिक पृथ्वी दिवस हा 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो. राष्ट्रीय पंचायती राज दिवस केव्हा असतो? तर राष्ट्रीय पंचायती राज दिवस हा 24 एप्रिल रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र दिन, गुजरात दिन 1 मे रोजी साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे सिटीमधून 1 मे 1960 रोजी गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचे विभाजन करण्यात आले. बॉम्बे सिटी म्हणजेच आताची मुंबई, म्हणून 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन साजरा केला जातो. जागतिक रेड क्रॉस दिन केव्हा असतो? तर जागतिक रेड क्रॉस दिन हा 8 मे रोजी साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, हेनरी ड्युनंट हे रेड क्रॉसचे संस्थापक आहेत. यांच्या जन्मदिवशी 8 मे रोजी रेड क्रॉस दिन साजरा केला जातो. हेनरी ड्युनंट यांना शांततेमधला पहिला नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन केव्हा असतो? तर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा 11 मे रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस केव्हा असतो? तर आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस हा 22 मे रोजी असतो. जागतिक तंबाखू विरोधी दिन किंवा तंबाखू निषेध दिन म्हणून केव्हा साजरा केला जातो? तर जागतिक तंबाखू विरोधी दिन हा 31 मे रोजी असतो. जागतिक दूध दिन केव्हा असतो? तर जागतिक दूध दिन हा 1 जून रोजी साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो? तर जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून रोजी असतो. जागतिक महासागर दिवस केव्हा असतो? तर जागतिक महासागर दिवस हा 8 जून रोजी असतो. विश्व रक्तदाता दिवस केव्हा असतो? तर विश्व रक्तदाता दिवस हा 14 जून रोजी असतो. आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, 21 जून 2015 रोजी श्री नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरुवात केली. म्हणूनच आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जून रोजी साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधला आपला शेवटचा प्रश्न आहे. या व्हिडिओचा हा पहिला भाग आहे आणि दुसरा भाग तुम्हाला यूट्यूबवर लवकरच मिळेल. तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर चला वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. पराक्रम दिवस केव्हा साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, पराक्रम दिवस हा सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणजे 23 जानेवारी रोजी साजरा केला जातो. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशामधील कटक येथे झाला आणि त्यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवानमधील तैपई येथे झाला. धन्यवाद.